70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्यात आणखी एक खुलासा झालाय। सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोलामध्ये 1980 साली मंजूर झालेल्या सांगोला शाखा प्रकल्प नंबरची 5 ची रक्कम दरवर्षी दुपटीने वाढते। 33 वर्षात या प्रकल्पावर कागदोपत्री 288 कोटी रुपये खर्च झालेत, पण काम मात्र अजूनही 25% पूर्ण झालेलं नाहीये। आरटीआय मध्ये काढलेल्या माहितीवरून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। याचिकाकर्त्यांनी ही माहिती माधवराव चितळे समितीला देखील दिली आहे। सिंचन घोटाळ्यात आणखी एक धक्कादायक खुलासा। 33 वर्षांपासून रखडलाय प्रकल्प, पूर्ण खर्चानंतर प्रकल्प अपूर्ण। चितळे समिती काय करणार कारवाई? हे छायाचित्र आहे कृष्णखोरे प्रकल्पांतर्गत सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला शाखा प्रकल्प 5 चे। हे पाहून या प्रकल्पावर 288 कोटी खर्च झालेत असं कुणालाही वाटणार नाही, पण प्रत्यक्षात इतका खर्च झालाय असं सरकारी कागदपत्र सांगतायत। याचिकाकर्ता उत्तमराव घाटोळे यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही माहिती मिळवली आहे। 1980 साली या प्रकल्पाचं 17 कोटी 50 लाख रुपये इतकं बजेट होतं। आज 33 वर्षानंतर हे बजेट 562 कोटींवर पोहोचलंय। 33 वर्षात या प्रकल्पाचं काम 25%ही झालेलं नाही आणि जे झालं ते निकृष्ट दर्जाचं आहे असा आरोप याचिकाकर्त्यांनी केलाय। 2010 मध्ये या प्रोजेक्टचे 288 कोटी रुपये खर्च करून सुद्धा 100 ते 150 कोटी रुपये जवळजवळ हे पाण्यात गेलेले पैसे आहेत। म्हणजे निव्वळ भ्रष्टाचार याच्यात झालेला अशी आम्ही तक्रार दाखल केलेली आहे। कासगोतीनं सुरू असलेल्या प्रकल्पाबाबतची ही सारी माहिती चितळे समितीला देण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना दिले होते। त्यानुसार ही माहिती चितळे समितीला देण्यात आली आहे। उच्च न्यायालयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दाखवू शकतो आणि त्या ठिकाणी सांगतो की होय डॉक्टर माधवराव चितळे सुद्धा करणार नाही, शासनाची कुठलीही कमिटी करणार नाही। यासाठी सीबीआय इन्क्वायरी करणं हे गरजेचं आहे आणि तमाम लोकांच्या दृष्टिकोनातून, लोकांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून एकमेव लोकांच्या समोर ही सीबीआय एक आहे, तेवढा एक दिलासा आहे लोकांसमोर। उच्च न्यायालयानं 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी माधवराव चितळे समितीला 31 डिसेंबर 2013 पर्यंतची मुदत दिली आहे। त्यामुळे केवळ 20 दिवस आधी मिळालेल्या माहितीच्या आधारावर चितळे समिती या प्रकरणावर काय कारवाई करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज सह अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।